आणि बघता बघता आपले झाले 40 क्वेश्चन कंप्लीट मित्रांनो. क्वेश्चन नंबर 41 काय म्हणतोय, इफ ए इज इक्वल टू आपल्याला एक 3/3 मॅट्रिक्स दिलाय, देन a² - 5a ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाइड a इनवर्स याची आपल्याला व्हॅल्यू विचारली आहे. याची व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण या इक्वेशनला सिम्प्लिफाय करू. काय होऊन जाईल बघा बरं, a² - 5a इंटू a इनवर्स इज इक्वल टू, आता या a इनवर्सने कंप्लीट ब्रॅकेटमधल्या टर्म्सला मल्टिप्लाय करू. हा a² इंटू a इनवर्स मायनस 5a इंटू ए इनवर्स. a² इंटू ए इनवर्स म्हणजे एच्यातला एक पॉवर निघून गेला, काय उरला फक्त आपल्याकडं a मायनस a इंटू ए इनवर्स झाला युनिट मॅट्रिक्स, देअरफॉर हा कायला 5 इंटू युनिट मॅट्रिक्स. सो आपल्याला बेसिकली याच्यामध्ये इनवर्स काढायची सुद्धा गरज नाही, a - 5 इंटू युनिट मॅट्रिक्स करायचं. a - 5 इंटू युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय, या मॅट्रिक्समधून 5 ने मल्टिप्लाय करून युनिट मॅट्रिक्स सबट्रॅक्ट करायचं आहे. सो बेसिकली आपल्याला काय करायला लागेल बघा बरं, याच्यामध्ये हा आहे, मी ॲज इट इज लिहितो गिवन मॅट्रिक्स, हा लिहिला मी ए. याच्यामधून 5 इंटू युनिट मॅट्रिक्स सबट्रॅक्ट करताना काय करायचं, 5 ने युनिट मॅट्रिक्स मधल्या सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. युनिट मॅट्रिक्स काय असतो, 1 0 0 0 1 0 0 0 1. त्याला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, मायनस 5 0 0 मायनस 0 मायनस 5 मायनस 0 मायनस 0 मायनस 0 मायनस 5 5 0 0 0 5 0 0 0 5 5i. काय होणार हा, 1 - 5 म्हणजे इज इक्वल टू -4, 2 - 0 म्हणजे 2, 3 - 0 म्हणजे 3, -1 - 0 -1, हा -4, हा 2, हा किती येणार 1, हा 2 आणि 4 - 1 म्हणजे 4 - 5 म्हणजे -1, -4 2 3 -4 2 3 फक्त आपल्याकडे ऑप्शन बी मध्ये आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. लगेच पाहू क्वेश्चन नंबर 42. द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स, आपल्याला मॅट्रिक्स दिलाय, या मॅट्रिक्सला आपण ए म्हणून. स्टँडर्ड प्रोसेस आपल्याला फॉलो करायची. सगळ्यात अगोदर याचा मायनर मॅट्रिक्स काढायचा, नंतर त्याला कोफॅक्टरमध्ये कन्वर्ट करायचं. कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घेतला की आपल्याला ॲडजॉइंट भेटतो. ॲडजॉइंटला 1 / डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला इनवर्स मिळून जाईल. सगळ्यात अगोदर आपल्याला लागतो याचा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय होऊन जाईल बघा बरं, अलॉंग द फर्स्ट रो करतो मी कॅल्क्युलेशन, 1 इंटू सोडली रो सोडला कॉलम, काय झाला -3 -0 -3. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -3 विच इज नॉट इक्वल टू 0, देअरफॉर इनवर्स एक्झिस्ट. आता काय करू, सरळ सरळ बघा, या मॅट्रिक्सचा मायनर फाइंड आउट करू. सरळ सरळ मॅट्रिक्सचा मायनर म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा मायनर लिहायचा आहे. 1चा मायनर कसा लिहिणार आपण, सोडून द्या सोडून द्या, -3 -0 हा आला -3. 0चा मायनर कॉलम सोडून द्या रो सोडून द्या, -3 -0 म्हणजे -3. त्याच्यानंतर या 0चा मायनर म्हणजे सोडून द्या सोडून द्या, 3 2 जा 6 -5 3 जा 15, 6 - 15 म्हणजे -9. त्याच्यानंतर 3चा या ठिकाणी मायनर काढायचे, कॉलम सोडला रो सोडली, 0 - 0 हा झाला 0. या 3चा सोडून द्या, काय झाला बघा बरं, -1 -0 -1. या 0चा कॉलम सोडला रो सोडला, काय आला आपल्याकडे बघा, 1 2 जा 2 -0 हा काय झाला 2. त्याच्यानंतर या 5चा मायनर सोडून द्या, काय झाला 0 - 0 म्हणजे 0. या 2चा मायनर सोडून द्या 0 - 0 म्हणजे 0. त्याच्यानंतर या -1चा मायनर काय होणार बघा, हे सोडून दिलं 3 - 0 म्हणजे हा आला 3. आपल्याला माहिती आहे मायनरच्या मॅट्रिक्समध्ये जर आपल्याला कोफॅक्टर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला या एलिमेंटला आणि या एलिमेंटला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, -1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. -1 ने मल्टिप्लाय केलं तर हा काय होऊन जाईल बघा बरं, सरळ सरळ हा मॅट्रिक्स -3 ॲज इट इज राहील, -3चा होईल +3, हा -9 ॲज इट इज. त्याच्यानंतर हा 0 ॲज इट इज मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर हा -1 हा होऊन जाईल -2. त्याच्यानंतर हा 0, ह्याला 0 आणि या ठिकाणी हा झाला 3, हा झाला आपला कोफॅक्टर. कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घेतला म्हणजे आपल्याकडे काय तयार होईल, ॲडजॉइंट. याचा ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं, बेसिकली या रोला कॉलममध्ये लिहायचं आहे, इज इक्वल टू मी या ठिकाणी काय करतो, -3 3 -9 0 -1 -2 आणि 0 0 3. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम, सेकंड रोला सेकंड कॉलम, थर्ड रोला थर्ड कॉलममध्ये लिहिलं. या कोफॅक्टरचा हा ट्रान्सपोज आहे, म्हणजेच याला आपण काय म्हणतो, ॲडजॉइंट ऑफ ए. आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्याकडे ए इनवर्सचा फॉर्म्युला असतो, ए इनवर्स इज इक्वल टू 1 / डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए.
आता मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲडजॉइंट एचा मॅट्रिक्स आपल्याकडे भेटला आहे, त्याला 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ एने मल्टिप्लाय करू. डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू -3 आहे. 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे 1 डिवाइड बाय -3 म्हणजेच -1 डिवाइड बाय 3. सो या मॅट्रिक्सला -1/3 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर सरळ सरळ आपल्याला ए इनवर्स मिळून जाईल. देअरफोर ए इनवर्स इज इक्वल टू -1 डिवाइडेड बाय 3. या ठिकाणी काय होणार, -3 0 0 3 -1 0 -9 -2 आणि 3. दिस इज द आन्सर. कुठं आपल्याकडे ऑप्शनमध्ये बघा, -1/3 सगळ्याच ऑप्शनमध्ये आहे. पहिली रो काय आहे, -3 0 0 -3 0 0 याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. 3 -1 0 3 -1 0. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. येते का लक्षामध्ये? यायलाच पाहिजे. काही अडचण असेल तर विचारा कॉमेंट सेक्शनमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025च्या MSc-CETच्या एक्झाममध्ये 50 मार्क फिजिक्स, 50 मार्क केमिस्ट्री, 100 मार्क मॅथमॅटिक्स, मॅथ्सच्या 100पैकी 100 मार्क घ्यायचं आपल्याला, हे ठरवून चाललोय आपण पुढं. येते लक्षामध्ये? म्हणून आपण 1 वर्ष अगोदरपासून तयारी करतोय. जर तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील 100पैकी 100 मार्क किंवा त्याच्यासाठी ॲटलिस्ट ट्राय तरी करायचं असेल तर 100% तुम्ही माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक मी दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. क्वेश्चन नंबर पाहू आपण 43. For an invertible matrix, if A into adjoint A is equal to 10 0 0 10, then determinant of A is equal to what? आपल्याला क्लिअरली माहिती आहे 2x2 मॅट्रिक्स मध्ये 1 0 0 1 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा मॅट्रिक्स येतो. सो दिस मॅट्रिक्स इज नथिंग बट 10 इंटू युनिट मॅट्रिक्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे A इंटू ॲडजॉइंट A ची व्हॅल्यू काय असते, डिटर्मिनंट ऑफ A इंटू युनिट मॅट्रिक्स. देअरफोर या ठिकाणी युनिट मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू काय आली आहे, 10. त्याने विचारलं डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू. ऑप्शन आपल्याकडे आहे C. Therefore, C is the correct option. लगेच पाहू क्वेश्चन नंबर 44. The inverse image of the matrix 3x3 चा मॅट्रिक्स दिलाय, does not exist, then the value of alpha is. does not exist कधी असेल रे? एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा सगळ्यात अगोदर एक लक्षात घ्या, इनवर्स इमेज म्हणजेच इनवर्स. स्क्वेअर मॅट्रिक्सचा इनवर्स फक्त तेव्हा एक्झिस्ट करत नाही जेव्हा त्याचा डिटर्मिनंट इज इक्वल टू व्हॅल्यू असते 0. आता या मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 व्हॅल्यू असेल तरच त्या ठिकाणी इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. मग आपण काय करू, या मॅट्रिक्सला इज इक्वल टू आपण ए म्हणू आणि डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू आपण 0 ठेवून देऊ. काय होईल याचा डिटर्मिनंट बघा बरं. पहिल्यांदा अल्फा इंटू सोडून द्या रो, सोडून द्या कॉलम, काय होऊन जाईल 9 - 2 हा झाला 7. त्याच्यानंतर -14 ब्रॅकेटमध्ये काय होईल, कॉलम सोडला रो सोडली, 2 3 6 -6 हा काय झाला 0. त्याच्यानंतर शेवटचा एलिमेंट आहे -1 ठेवून दिला आपण त्याला. 4 -6 3 18 4 - 18 म्हणजे -14. आता काय होईल बघा, 0 इज इक्वल टू, ही तर व्हॅल्यू 0च आहे, 7 अल्फा मायनस ऑफ मायनस प्लस 14. 7 अल्फा प्लस 14 इज इक्वल टू 0. 7 अल्फा इक्वल्स टू -14. अल्फा इक्वल्स टू -14 डिवाइड बाय 7. या ठिकाणी व्हॅल्यू इज इक्वल टू -2. -2 आहे आपल्याकडे ऑप्शन डी मध्ये. देअरफोर ऑप्शन डी इज दी करेक्ट आन्सर मित्रांनो. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे शेवटचा क्वेश्चन नंबर 45. इफ ए इज इक्वल टू आपल्याला 2x2 मॅट्रिक्स दिलाय, बी इज इक्वल टू 2x2 मॅट्रिक्स दिलाय, देन बी इनवर्स ए इनवर्स होल इनवर्स इज इक्वल टू. आपल्याला माहिती आहे जर आपल्याकडे ए बी होल इनवर्स असेल तर आपण काय करतो, या मधल्या प्रोडक्टचा सिक्वेन्स उलटा करतो आणि प्रत्येकाचा इनवर्स करतो. या केसमध्ये काय होऊन जाईल, यांचा सिक्वेन्स उलटा केला म्हणजे ए इनवर्स अगोदर येईल आणि त्याचा इनवर्स इंटू बी इनवर्स अगोदर येईल, नंतर त्याचा इनवर्स. ए इनवर्सचा इनवर्स म्हणजे ए असतो, बी इनवर्सचा इनवर्स म्हणजे बी असतो. सो बेसिकली आपल्याला या ठिकाणी एवढा पसारा करत बसण्याची गरज नाही, फक्त ए बीची व्हॅल्यू काढायची. ए बी म्हणजे मॅट्रिक्स ए आणि बीचा प्रोडक्ट करून टाकू सरळ सरळ. बघा या दोघांचा प्रोडक्ट या दोघांसोबत 2 0 0 2 1 जा 2. देअरफोर ए बी इज इक्वल टू पहिला आलाय 2. त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 इंटू -1 -2 2 इंटू 0 0 -2. त्याच्यानंतर याचा प्रोडक्ट या दोघांसोबत -3 इंटू 0 0 2 इंटू 1 काय आला रे 2. त्याच्यानंतर शेवटचा एलिमेंट -3 इंटू 2 -1 इंटू 0 -3 -1 +3 आणि हा 0 हा झाला या ठिकाणी +3. देअरफोर ए बीची व्हॅल्यू 2 -2 2 आणि 3. 2 -2 2 आणि 3 ऑप्शन ए मध्ये आहे. देअरफोर ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. आय होप तुम्हाला समजतंय. आणि आपण या स्पीडमध्ये जाण्याचं कारण म्हणजे क्वेश्चन नंबर 30 पर्यंत आपण खूप स्लो घेतलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं अवघड चाललंय समजायला, अजिबात घाबरायची गरज नाही. पहिल्यापासून क्वेश्चन बघत आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या क्वेश्चन आपण करतोय कसं हे कळून जाईल आणि नंतर तुम्हाला हे क्वेश्चन स्पीडमध्ये इझिली समजून जातील. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल
सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.